मोदीजी चंद्याचा हिशोबच देत नाहीत. गोष्ट सुरू होते कोरोना महामारीच्या काळात. मार्च 2020 मध्ये मोदीजींनी एक फंड स्थापन केला. त्याचं नाव ठेवलं प्राईम मिनिस्टर सिटीजन असिस्टन्स अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन, थोडक्यात पीएम केअर्स फंड. हा फंड पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून नोंदवला गेला. पंतप्रधान कार्यालयाने म्हणजे पीएमओनं याची माहिती दिली आणि तो कोविड सारख्या आपत्कालीन परिस्थितींसाठी डेडिकेटेड नॅशनल फंड असल्याचं सांगितलं. आता लक्षपूर्वक ऐका, कारण तपशील महत्वाचे आहेत. या फंडचे अध्यक्ष आहेत पंतप्रधान, सदस्य आहेत संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्री. ट्रस्ट डीडवर स्वतः मोदीजींनी सही केली आणि या फंडचं प्रमोशन केलं. लाखो लोकांनी पीएम केअर्स फंडात देणग्या दिल्या. एवढंच नाही तर देणग्या मिळाव्यात म्हणून काही कायद्यात बदल पण करण्यात आले. या फंडात दिलेली देणगी टॅक्स फ्री असेल आणि कंपन्यांसाठी सीएसआर मध्ये मोजली जाईल. परदेशी देणग्यांसाठी एफसीआर अंतर्गत सवलत देण्यात आली. आता विचार करा, फंड पंतप्रधानांनी तयार केला, पीएमओने प्रमोट केला, सरकारनं कायदे बदलले. यावरनं काय समजतं? साहजिकच हा फंड सरकारी फंड असावा असं वाटतं, पण नाही. संसदेत विचारलं गेलं की हा फंड पब्लिक अथॉरिटीमध्ये आहे का आणि आरटीआयच्या कक्षामध्ये येतो का, तेव्हा अनुराग ठाकूर यांनी उत्तर दिलं नाही. आता तुम्ही म्हणाल थोडाफार निधी असेल, माहिती दिली नाही तरी काय फरक पडतो. पण इथं आकडे बघा. 2019-20 मध्ये जवळपास 3,000 कोटी, 2020-21 मध्ये जवळपास 8,000 कोटी, 2021-22 मध्ये जवळपास 2,000 कोटी, 2022-23 मध्ये जवळपास 1,000 कोटी. म्हणजे फक्त 4 वर्षात 14,000 कोटी रुपये. सरकारी कंपन्यांनी सुद्धा सीएसआरच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात देणग्या दिलेल्या आहेत. ठीक आहे, चांगल्या कामासाठी फंड तयार केला असेल, पण प्रश्न असा आहे, नवीन फंड तयार करण्याची गरजच काय होती? आधीपासून असा कोणताही फंड अस्तित्वात नव्हता का? तर होता. नाव होतं नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड. हा फंड सार्वजनिक कंपन्यांकडून देणग्या स्वीकारू शकतो, पण एक अडचण होती याच्यामध्ये. या पैशांचा सरकारला हिशोब द्यावा लागतो आणि सीएजी म्हणजे कॅग त्याचं ऑडिट करतं. मोदीजींना हवं असतं तर ते हाच फंड वापरू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. पैसे अशा ठिकाणी जमा करण्यात आले जिथं कोणतीही सार्वजनिक जबाबदारी नाही. पैसे कुणी दिले, किती दिले, तो पैसा कुठं खर्च झाला, टेंडर प्रक्रिया काय होती, वेंडर निवड कशी झाली, कोणालाच काहीही माहिती नाही. फक्त एक बॅलन्स शीट जाहीर केली जाते, इतका पैसा आहे, साधारणतः इतका खर्च झाला. मान्य असेल तर माना, नाहीतर सोडून द्या. प्रकरण कोर्टात पण गेलं. कोर्टानं म्हटलं कायदेशीर दृष्ट्या हा एक ट्रस्ट आहे. सरकार म्हणतं म्हणून आम्ही आरटीआय अंतर्गत माहिती देणार नाही. म्हणजे जनतेकडून 14,000 कोटी रुपये देणगी म्हणून घेतले, पण त्या पैशाचं नेमकं काय झालं हे स्पष्ट नाही आणि सगळं थेट पंतप्रधानांच्या नावावर. मग हे कसे पंतप्रधान जे चंद्याचा हिशोब द्यायलाच तयार नाही आहेत? ते म्हणतात मैं तो फकीर आदमी हुजी, झोला उठा के चल पडूंगा. पण त्या झोळ्यात काय आहे हे तरी सांगा. की असे प्रश्न फारसे कोणी विचारत नाहीत. म्हणून अशा मुद्द्यांसाठी सपोर्ट करा आणि